हा जर माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल तर? नाही, मी जिवंत आहे, पण मरताना मला हे नाही वाटलं पाहिजे की यार हे करायचं राहून गेलं. नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुरकुटे, तुमचा आवडता दाढीवाला, तुम्हाला घेऊन चाललोय चित्तथरारक हडसर किल्ल्यावर. चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूयात. गुड मॉर्निंग सगळ्यांना. फायनली ह्या सीझनची सुरुवात झाली आहे फिरायची आणि आम्ही माळशेज घाटामध्ये आहोत. आम्ही कुठे चाललोय, कसं चाललोय हे तर तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला थंबनेलवरनं कळालं असेल. बट जो फॉग आम्ही आज अनुभवतोय ना तो माइंड ब्लोविंग आहे. त्यांचं काय चाललंय ह्यांनाच माहित. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करतायत. आय थिंक मोडली संपला. अल्लाह माफ़ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया. इथं कोणीतरी लिहिलंय की त्याच्या 2 बायका आहेत म्हणून. इथं माणसांना एक सांभाळणं कठीण होतं. हे लोक 2 कसं काय सांभाळू शकतात. आमच्यासोबत आमचा बंटी दादा येणार होता, बाकी मला बोलता नाही. कैसा लगा मेरा मजाक? गाडीला बघ पाणी अडकलंय. धुका एवढं आहे. आम्ही फॉग का पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे पाणी, पावसाचं पाणी. फॉग म्हणजे फॉग मधनं पाणी देतो ना का पाण्यामधनं फॉग येतो? पाण्यामधनं फॉग येतो. आम्ही आलो होतो इथे व्ह्यू पॉइंट आम्हाला एन्जॉय करता येईल म्हणून, पण आम्हाला फक्त हा पॉइंट दिसतोय, व्ह्यू काय दिसतच नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं आता निघायला पाहिजे. आणि तसं पण थांबून काय फायदा नाही, काय दिसत तर नाही. चला, कोणीतरी आपलं वाट पाहतंय. काय सांगितलंय ऑर्डर? दाल खिचडा, चिकन सुक्का आणि कोलंबी. दाल खिचडा, चिकन सुक्का. आम्ही 6 जण आलोय, पण जेवायला 5च जण थांबतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की 6वा व्यक्ती कोण आहे? आमचा 6वा व्यक्ती आहे इथे. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की? काय बोलतो भावा, कसा आहेस? हा काय बाकी? बर, ठीक आहे. हा, या ब्लॉग मध्ये बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. हडसर किल्ला हा इथनं अजून 35 मिनिटावर आहे. 20 किलोमीटर जवळपास आम्हाला अंतर दाखवलंय. म्हणजे तुम्हाला माळशेज घाटात आल्यानंतर एक साधारण अर्ध्या तासामध्ये तुम्ही हडसरवर पोहोचाल. वरती ट्रेक करायला किती वेळ लागतोय थोड्या वेळात समजेलच. चॉकलेट पाहिजे का? माझ्याकडे आहे. खरंच घे ना. थांब, मला सांग तुझं नाव काय? तुला आयुष्यमान भती भव. हे घे. त्याला दे ना, त्याला बोलव. आणि त्याला पण दे. त्याला येतं का हडसरला? मस्त आहे का व्हिडिओ? मस्त आहे कंटेंट साठी, रॉ व्हिडिओ. काका विचार बाबा
हडसर किल्ल्यावर जायचंय. मग इथं गाड्या लावायच्या मोठे मागूनच जातात का? बरं बरं चालेल, मागणं जातो. पुढे वाटे तिथं गाडी लावायची वरवणापाशी. पुढून आहे का वाट? पुढून आहे, अशी अशी जायला लागली, तिकडेच जायला लागली. हे जवळ कुठून आहे, इकडनं का? हा, इथं असं नीट गेलं काय गेलं. बरं चालेल, ठीक आहे, धन्यवाद. महागच काय कुंटीनी, कुंटीची वाट तिकडे आहे का? आणि पायऱ्यानी जेवढं लांब लांब जायचं आपलं. काय आता करायचं बघा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आम्ही गाडी तिथे पार्क केले आणि आता चालत चाललोय. विनल आणि श्रेया जाणार आहेत इथे दुसऱ्या वाटेने, आम्ही जाणार आहोत दुसऱ्या वाटेने. पाऊस तर खूप पडतोय, अनएक्सपेक्टेड होतं कारण येताना मस्त व्ह्यू होता, ऊन पडलं होतं छानसं. ट्रेकला सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे पाऊस चालू झालाय. विनल त्यांना टेंभेवाडी इथे सोडलं, एक बेस विलेज आहे जिथनं ट्रेक सोपा आहे, जिथनं पायऱ्यांची वाट आहे. आणि मी आता मंदार आणि सिद्धेश जिथे थांबलाय, पुढे थांबलाय, अर्ध्या रस्त्यावर थांबवलं होतं. सो त्यांनी तिथनं वाट शोधले जिथनं आम्ही खुंट्याच्या रस्त्याने, खुंट्याच्या मार्गाने जाणार आहोत. सो आता सिद्धेशकडे पोहोचतोय. हा लँडमार्क आहे इथला, एक हापसा आहे. त्या हापसाच्या इथनं तुम्हाला एक सिमेंटचा रोड दिसेल, तुम्हाला तिथनं राईट मारायचं आहे आणि मग तुम्ही त्या सिमेंटच्या मार्गाने सरळ त्या गावाकडे पोहोचाल. तर आम्ही हडसर गावाच्या पायथ्याशी आलोय. इकडनं आम्हाला खुंटीची वाट मिळणार आहे आणि इथे खुंटा बसलेला आहे. एक खुंट्या चल, एक खुंट्या चल. इथूनच जाऊ ना माझे. रस्त्याच्या बाजूने जो हा कच्चा रस्ता गेलाय, हा आपल्याला घेऊन जाणार आहे खुंटेच्या वाटेवर. स्पष्ट लिहिलंय की ही वाट धोकादायक आहे जिच्याने आपण चाललोय. आणि जर तुम्हाला अधिक सेफली जायचं असेल तर तुम्ही वाटाडे घ्या किंवा गावातील लोकांना विचारा कसं जायचंय, ते तुम्हाला दुसरा मार्ग कळवतील. बराच वेळ झाला ना मला जाऊन तिकडे सोडायला यांना. अर्धा तास किती? 1 तास लागलाच असेल ना. पण नको सांगू. अर्धा तास, 40 मिनिटं लागले. 40 मिनिटं लागले जाऊन यायला. रस्ता खूप छोटासा आहे. समोरनं बस आली ना की रिव्हर्स घ्यायला लागतं, 5-10 मिनिटं त्याच्यामध्ये जातात. देन कन्फ्युजिंग आहे, कुठे जास्त तुम्हाला बोर्ड वगैरे पाहायला नाही मिळत. मी ते लहान मुलांना विचारत गेलो कुठे कसं जायचं. कन्फ्युजिंग आहे जरा. अरे प्रत्येक ठिकाणी वाटा येतात रे, प्रत्येक वेगवेगळ्या वाटा आहेत. आता जिथनं चाललोय ना वाटतच नाही ती वाट आहे. संतोष इथून म्हशी चढतायत भाऊ. डोकं आहे का भिजवायला? हो. कुठून जायचंय? डोंगरावर जाऊ आपण, नंतर बघू. डोंगरावर तर पोचलो पाहिजे. हा कारभार दमादमीचा आहे. मंदार आणि सिद्धेश वाट शोधतात तिकडनं. हा एक खूप सुंदर पर्वत आहे ज्याच्या इथे कुठेतरी ना एक मंदिर आहे खूप सुंदर. हे बघा इकडे कुठे आहे, हे बघा हे. आम्ही कधीतरी तिथे नक्की जाऊ, पण आता आम्ही खूप उंच ठिकाणी पोहोचलोय. आमच्या मागे आम्हाला ती वाट तर दिसते, तिथे पोचायचंय, बट रस्ता थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. सिद्धेश इकडनं आहे रस्ता. सुंदर दृश्य आहे. ते काका त्यांच्या मेंढ्यांना चरायला वरती घेऊन जात आहेत आणि हा तो डोंगर सुंदर असा. किती सुंदर आहे निसर्ग, काय चीज आहे ना, देवाने काय बनवलंय यार, सुंदर. तर डोंगर संपत का नाही? अच्छा इकडे संपत. बघता बघता अर्ध्यापर्यंत पोचलोय. रस्ता तुम्हाला दिसत नसेल, मला पण नव्हता दिसला. कधी कधी ना काही मार्ग तुम्हाला लवकर नाही पोचवणार, सेम नसतील, वेगळे असतील, अडथळे असतील त्याच्यामध्ये, पण तुम्हाला अनुभव मिळेल. तुम्हाला एक गोष्ट आहे ना त्याची जाणीव होईल की त्या वाटेवर ना तुम्ही एकटे असताना तेव्हा तुम्ही फक्त तुमचा विचार करता, तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करता, पोटेन्शियल स्वतःवर ना विश्वास दाखवता की नाही पोचू आपण कुठेतरी. आणि ही गोष्ट पुढच्या आयुष्यामध्ये फार कामी येते. मंदार आणि सिद्धेश खूप लांब आहेत अजून, मी जवळ पोचलोय. काट्यांचा वगैरे रस्ता आहे, बट
जे दृश्य आहे डोळ्यांसमोर ते विलोभनीय आहे. खेचतंय, स्वतःला तिकडे आकर्षित करतंय. हॅलो गाईज, सो आमचा स्कॅम झालाय. आम्ही जाम फिरून आलोय. नाही तो नाही, मोठावाला स्कॅम. जाम फिरून आलोय. म्हणजे कसं माहिती आहे का, तिकडनं सरळ यायचं होतं आपल्याला. हा तो मोठा ब्रिज आहे माशेचा घाट खाली उतरल्यानंतर. तिकडनं आपल्याला सरळ इकडनं येऊन गाडी ह्या इथे पायथ्याशी कुठेतरी लावायची होती, बाईक वगैरे, आणि आपण इकडनं सरळ चढून येऊ शकलो असतो. बट आपण काय केलं, इकडनं सरळ गेलो. मग आपण गेलो ह्या घाटाच्या मार्गे जिथे आपण ड्रोनचे शॉट्स घेतलेत. ह्या घाटातनं सरळ चढून आपण हा अख्खा डोंगर पार करून इकडनं गाडी घेऊन 50 किलोमीटर वाढले असतील कदाचित आपले. त्यामुळे बरोबर बोलतात सगळे की वाटाड्याला विचारा. बट आता इथे येईपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की रूट कुठून आहे. बट पोचलोय. सो फायनली लास्ट बट नॉट द लिस्ट सुखरूप आलोय इथपर्यंत. इथून पुढचा माहित नाही. खाली नाही येत कुठे, खाली कुठे नाही येत. अरे इकडनं तुम्हाला नाही असा वर जायचंय आणि लोक पोचलेत वरती. हे 9 ते 5 कामाला जातात ना लोक, भैया पिशवी घेऊन. 9 ते 5 हा दिसतो पण तसाच. हाय कर रे. 9 ते 5 सिद्धेशजी कैसन व्हा. 9 ते 5 आजवर एकदा पण काम केलं नाही. पहिले कोण वरती जाईल याच्यावरनं भांडण लागलं होतं, मारामारी झाली 2 तास. आता एक ऑप्शन आहे आमच्याकडे. चला आता आपण झुटून घेणार आहेत. जो पहिले झुटल तो वर जाईल. सिद्धेश पहिले वर चाललाय. आणि मी 5 किलोची बॅग घेऊन चाललोय. आमच्या आता ड्रोन आहे. एवढी मजा आली चढायला, जबरदस्त. घाबरला नाही का तू? एवढा पण नाही ना जेवढं आपल्याला वाटतं. थोडा आहे का? पोचलोय भाई, पोचलोय. मोबाईल पकडायची सुद्धा ताकद नाहीये, पण मजा आली. मंदार आहे तिथे. सिद्धू आणि मी वरती आलोय. सिद्धू काय मजा आली ना? खतरनाक एक्सपिरियन्स होता. भारी वाटलं एकदम. आता मंदार 10 मिनिटं पण नाही, 4-5 मिनिटाचा रस्ता असेल, पण थोडा थ्रिलिंग आहे. मंदारला वर घेतोय आता आम्ही. सिद्धू व्यवस्थित जा, आणि काही जरी झालं ना बॅग पोचव. तू बड़ा हरामी हो बेटा. सावकाश रे.
मंदार वाट शोधतोय. काय नाही मंदार, इझी आहे. अरे मंदारची हाईट पण येणार आहे. आता त्याच्या खांद्यावर बसून ये सिद्धू. त्याला खांद्यावर घेऊन ये. सावकाशा मागच्या 2-3 वर्षापूर्वी ना एक मुलगी असाच बॅग घ्यायला हत्तीने सोडला आणि ती डायरेक्ट खाली पडली. सावकाश रे, खाली भांडण नका करू. वरती येऊन एकमेकांच्या छातीवर बसून नाचले तरी चालेल. हा जबरदस्त. ये मंदार तिथे रिलॅक्स कर जरा. तिथे साप तर नाही दिसत आहे मला, घाण दिसते. घाण म्हणजे घाण नाहीये, दगडी वगैरे तेवढं चांगलं. जास्त काही कचरा दिसला नाही ना या गडावर. नाही. अरे मग थांब, मी तरी जातो. अरे मग तो कंटेंट भेटेल ना आपल्याला. पुढे चल ना. दलदल असेल. असे खूप पिक्चर बघितलेत मी. इथे आम्ही थांबलेलो ड्रोन उडवायला. अर्ध्यापर्यंतचा भाग होता. आता अशा ठिकाणी पोहोचलोय जिथून वरती पोचायचंय. वरती आल्यानंतर आम्हाला हनुमंतराया दिसला. हा हनुमंतरायाच्या सोबत जी वानरं होती त्यांच्यामधला मेन वानर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काय व्ह्यू आहे. ते मंदिर सुंदर आहे. त्याच्याशी येऊ कधीतरी आपण. गणपती बाप्पाने आपल्याला आसरा दिलाय जेवणासाठी. जागा भेटली, एकच जागा सुकी आणि ती हे यायला बाहेर नाही गेली पाहिजे. डेड बॉडी पडले. आल्यानंतर समजलं सिद्धेश फ्रीजपेक्षा थंड पाणी, एकदम चिल. आदिमानवांच्या काळामध्ये स्वच्छ बघ, एकदम क्लिअर पाणी, एकदम क्लिअर पाणी. आता सिद्धेश RO प्युरिफायरचा प्लांट टाकणार आहे. तो आता पिणार आहे पाणी. हा म्हणजे मी ॲज अ टेस्ट म्हणून मी पिऊ शकतो पाणी. पी. आणि एवढं थंड आणि स्वच्छ आहे त्याच्यामुळे मी टेस्ट करू शकतो. वा सिद्धू, कसं लागलं? गोड सारखं लागतं रे, आई शपथ. गोड लागतंय पाणी. गोड काय गोड लागतंय बघूया. एकदम भारी आहे ना, आपल्या घरच्या पाण्यापेक्षा भारी टेस्ट आहे. एक नंबर टेस्ट आहे. चला तर मग आता वेळ झाली तुमची रजा घ्यायची. पण जाता जाता एवढंच सांगेन, एकच आयुष्य आहे, फिरून घ्या. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.